चालू असलेला सामना चिंतामणी विरुद्ध महागणपती. हार्दिक पटेल विरुद्ध तेजस. चिंतामणी यांनी नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि महागणपतीला प्रथम फलंदाजीची संधी दिली. रौनक आणि विष्णू विदित सामना करतील. रौनक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन विदित यांचं. दोन्ही चेंडू निर्धाव, कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारची धाव नाही. संघाच्या धावसंख्येवरती अजून 0 धावा. संघाचे कर्णधार श्री चिंतामणी 11 कडनं हार्दिक पटेल स्वतः अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाचं क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवताना थोडस आक्रमक क्षेत्ररक्षण सजवून फलंदाजावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तो हार्दिक. महागणपती आणि चिंतामणी. सुंदर फटका, उंच उडालेला फटका गच्चीवरती जाऊन स्थिरावलेला आहे. चेंडू गच्चीवरती दाखल. 2 धावा घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. धाव फलकावरती 2 धावा झळकावलेल्या आहेत त्या रौनक यांनी. महागणपती आणि चिंतामणी गतवर्षी पर्व दुसरे या स्पर्धेतील अंतिम फेरीतील 2 संघ ज्यांनी अंतिम स्पर्धेमध्ये प्रवेश केला आणि अंतिम स्पर्धेचा सामना खेळला असे हे 2 तुल्यबळ संघ. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू यष्टी मागे. मोहित यांनी यष्टीरक्षण करत चेंडू कलेक्ट केला आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या 2. 1 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये जोडली गेली. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 3 धावा. एक धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. संघाची धावसंख्या झाली 4 धावा. बॉलर नेम मोहित. बॉलर नेम वंडी. वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलेले विरल सामना करतील. विशू खेळ थांबवायचे 2 मिनिटं. डीजे
सुंदर चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने गती देताना पेस देताना चेंडूची दिशा देताना विरल यांचा प्रयत्न आणि फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू सुंदर फटका ऑफच्या दिशेने धावणारा चेंडू पंचांचा एक धाव घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 5 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ वैयक्तिक पहिल्या संघासाठी द्वितीय शतक घेऊन आलेले आहेत विरल. सामना करतील विशू. अवांतर चेंडू स्वैर मारा विरल यांचा पंचांनी वाईटचा इशारा दिलेला आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली ती 6 धावांवर. सुंदर फटका यष्टी मागे सीमारेषेकडे धावणारा चेंडू पंचाचा एक धावा घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 7 धावांवर. सुंदर फटका सीमारेषेजवळ झेपावणारा चेंडू आणि पंचांचा 2 धावा घोषित करण्याचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. धावसंख्या 9 धावा. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली ती 9 धावा. षटकामागे 4.5 धावांची गती राखत बॉलर नेम स्वैर मारा पंचांचा वाईटचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये अवांतर धावेची भर. धावसंख्या पोहोचली ती 10. पुन्हा एकदा हार्दिक सामना करतील रौनक. सुंदर फटका आणि फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. सोरटी धाव काढण्याचा रौनक यांचा प्रयत्न अयशस्वी. धावचीत पकडले गेलेले आहेत ते रौनक. डगआउट मध्ये परतताना त्यांच्या जागेवरती आधीच्या मॅच मध्ये अत्यंत सुंदर षटकाराने आपल्या सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन सर्वांना घडवलेलं होतं ते प्रमोद मैदानामध्ये दाखल. विशू सामना करतील हार्दिक यांचा. सुंदर 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 क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आणि सुंदर धावचीत पकडण्याचा प्रयत्न आणि अत्यंत सुंदर प्रयत्न यशस्वी. आणि प्रमोद यांना कुठल्याही प्रकारच्या संधी न देता धावचीत पकडलेला आहे तो हार्दिक यांनी. अत्यंत सुंदर अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन. स्वतःच्या गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना धावचीत पकडलेला आहे तो हार्दिक यांनी. संघासाठी दुसरा धक्का. पुन्हा एकदा अतिशय सुंदर पेस सुंदर गती आणि सुंदर दिशा देण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते हार्दिक. आणि चेंडू येऊन स्थिरावलेला आहे तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी फलंदाजाला देत नाहीये ते कर्णधार हार्दिक. पुन्हा एकदा सामना करतील विशू. बॉक्स गायब. चष्मा घातले ना.
एक धाव घोषित. सुंदर फटका, झेल टिपण्याची संधी, परंतु शॉट थोडासा रनअप ठेवला असता तर झेल पकडण्याची शक्यता. संधी हुकली. एक चोरटी धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या 12. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 12. अनुज स्वैर मारा. अवांतर चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या पोहोचली ती 13 धावांवरती. महागणपती विरुद्ध चिंतामणी असा हा सामना. गतवर्षीचे तुल्यबळ संघ. नाही, त्याने अपील केलंय. थर्ड अंपायर हे केलं त्याने. रिव्ह्यू मागितलंय. रिव्ह्यू मागितलेला आहे. वाईडला रिव्ह्यू नाहीये. अवांतर स्वैर माऱ्यासाठी रिव्ह्यू मिळणार नाहीये याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. एक आक्षेप घेतलेला आहे उंचीवरती, चेंडूच्या उंचीवरती. चौथी धाव आणि प्रयत्न अयशस्वी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, चपळ क्षेत्ररक्षण आणि सुंदर थ्रो याचा मिलाफ आणि एक धावचित पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत ते श्री चिंतामणी संघाचे खेळाडू. आणि श्री महागणपती संघाला धावचित स्वरूपामध्ये एक धक्का. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 13. बॅट्समन नेम निलेश. निलेश मैदानामध्ये दाखल. सोबत त्यांच्या शुभ. शुभ यांनी गार्ड घेतलेला आहे. सामना करतील अनुज यांचा. षटकामध्ये 4 पेक्षा कमी धावांची गती. सुंदर चेंडू, सुंदर पेस, सुंदर गती, सुंदर दिशा आणि अशा पद्धतीने फलंदाजाला बीट करण्यामध्ये यशस्वी ठरले ते अनुज. आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. अनुज सामना करतील शुभ. उंच उडालेला चेंडू पुन्हा मैदानामध्ये परतण्याची शक्यता. चोरटी धाव घेण्याचा दुहेरी प्रयत्न यशस्वी. संघाच्या धावसंख्येमध्ये 3 धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये 3 धावांची भर. संघाची धावसंख्या पोहोचली ती 17 धावांवरती. चौथ्या षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद
14. केला होता. यावर्षी बघूया ते आपल्या संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवतील की नाही. अतुल यांचा सामना करतील हार्दिक. थांबवायचे. जोरदार हवेची झोक. पंचांचा डेड बॉलचा इशारा. सामना करतील हार्दिक. सुंदर फटका. उंच उंच उडालेला चेंडू आणि 56. पुन्हा एकदा सुंदर 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 गती. स्पिन केलेलं आहे. थोडासा चेंडूची दिशा बदललेली आहे आणि हार्दिक यांना बीट करण्यामध्ये यशस्वी. सुंदर फटका. पुन्हा मैदानामध्ये चेंडू दाखल आणि एक चोरटी धाव काढण्यामध्ये विदित आणि हार्दिक यशस्वी. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 7 धावा. एक धाव घोषित. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. विदित यांच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 8. 18 धावांचा पाठलाग करताना अत्यंत शांत संयमी खेळी हार्दिक आणि विदित.
विदित यांनी धाव घेतलेली होती, परंतु हार्दिक यांनी कॉल फेटाळला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8. कुठलाही धोका न पत्करता 8 धावा. सामना एक दुसऱ्याला फेस करतात. सुंदर फटका आणि फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. तेजस यांचं कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे पळण्याची आणि निर्धाव असा हा चेंडू. संघाची धावसंख्या 8 धावांवरती स्थिरावलेली आहे. स्वैर मारा पंचांचा अवांतर चेंडू. महावीर दर्शन इमारतीमधून पुन्हा एकदा रहिवाशांना विनंती, कोणतरी थुकतंय, कचरा टाकतंय, पाणी टाकतंय, कार्यकर्त्यांना विनंती आहे. सुंदर फटका, उंच उंच उडालेला. झेलची संधी आणि संधी दवडलेली नाहीये. प्रकाश आणि झेल चिपलेला आहे आणि तेजस आणि हार्दिक या दोन कर्णधारांमधील सामना, वैयक्तिक सामना तेजस यांनी जिंकलेला आहे आणि हार्दिक यांना माघारी डगआउट मध्ये परत पाठवलेलं आहे. त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत मोहित. सीझन क्रिकेट या खेळ KPL सीझन पर्व पहिलं. या पर्वातील स्टार खेळाडू मोहित, स्टार बॉय मोहित सामना करेल तेजस याचा. सुंदर चेंडू, ब्लॉक स्पॉट मध्ये टाकलेला चेंडू. यॉर्कर माध्यमातला हा चेंडू. मोहित यांनी प्रयत्न केला परंतु प्रयत्न यशस्वी. निर्धाव असा हा चेंडू. संघाची धावसंख्या 9 धावावरती स्थिरावलेली. यष्टी मागे स्लीप मध्ये उंच उडालेला चेंडू. स्लीपच्या वरनं सीमारेषेकडे झेपावताना पंचांचा 1 धाव घोषित करण्याचा निर्णय. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची भर. संघाची धावसंख्या 10 धावा. तेजस यांनी कर्णधार म्हणून अत्यंत सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करत धावगतीला थोडीशी वेसण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धावगती थोडीशी मंदावताना बॉलर कोण आहे? तेजसने आता टाकले. सुंदर चेंडू, परंतु चेंडूची टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आणि थोडासा स्लिपकडे धावताना चेंडू. परंतु पंचांनी संयमाने यापैकी चेंडूचं परीक्षण करून हा चेंडू बरोबर करार दिलेला आहे आणि निर्धाव असा हा चेंडू. धुळा सोपवलेली आहे. स्वप्नील, गोलंदाज स्वप्नील सामना करतील विदित. धाव घेताना थोडीशी लय बिघडलेली आहे. ती गोलंदाज स्वप्नील यांची. वैयक्तिक पहिलं. संघासाठी 3रं षटक. सामना करतील विदित. सुंदर फटका, सीमारेषे पार करण्यामध्ये यशस्वी आणि जो 2
दुसऱ्या फ्लोअरवर गेलो. जिंकण्यासाठी 6 धावा आवश्यक. 9 चेंडू 6 धावा. सुंदर चेंडू, सुंदर दिशा, सुंदर गती स्वप्नील यांची आणि विदित यांना बीट करण्यामध्ये यशस्वी. पूर्णपणे चेंडू जाऊन स्थिरावला तो तेजस यांच्या हातात. सुंदर फटका, थोडासा क्रॉस गेला आणि धाव काढण्यामध्ये यशस्वी झालेले ते विदित. एक धाव फलकामध्ये जमा. धाव संख्या झाली आहे ती 13. जिंकण्यासाठी आवश्यक धावा 5. 7/5. 7 चेंडू 5 धावा असं हे समीकरण. थोडस सोपं वाटत असेल परंतु स्वप्नील यांची गोलंदाजीला जी धार आहे त्या पद्धतीने ते या 2 चेंडूंमध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सोल्टी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी. कॉल होता विदित यांचा आणि मोहित यांनी स्वीकारला आणि धाव यशस्वी. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली ती 14 धावांवरती. दोन्ही संघांसाठी करो या मरो असा हा सामना, कारण की या सामन्यामध्ये पराभव प्राप्त केलेला संघ हा स्पर्धेबाहेर फेकला जाईल, कारण की त्यांच्यासाठी ही बाद फेरी आहे. या फेरीमध्ये जो संघ पराभव प्राप्त करेल तो स्पर्धेबाहेर जाणार आहे. त्याच्यामुळे करो या मरो. पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये स्वप्नील यांचं, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला त्यांना क्षेत्ररक्षणाचा सहकार्य मिळालेलं नाहीये सहयोगी खेळाडूकडून. त्याच्यामुळे हा धावचित पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. संघाच्या धावसंख्येमध्ये एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली ती 15 धावांवरती. असं हे समीकरण. मध्ये 3 5 मध्ये 3 पाहिजे. थांब जरा पाठी बसतो रे, दिसत नाही रे पाठी बसतो. पुढील सामना वरद विनायक 11 विरुद्ध गिरजात्मक. शुभ सामना करतात विदित यांचा. पहिला चेंडू निर्धाव आणि विदित यांनी संयमाने हा चेंडू तटवलेला आहे. मान दिलेले आहे. वेल प्लेड विदित. पुन्हा एकदा सामना करतील शुभ यांचा विदित. स्वैर मारा. पंचांचा अवांतर +1चा इशारा. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. इक्वल अप. जिंकण्यासाठी 1 धाव्याची आवश्यकता हार्दिक पटेल यांना. सुंदर फटका. सोल्टी धाव काढण्याचा प्रयत्न अयशस्वी. रौनक यांचं सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आणि त्यांनी विदित यांना परत जायला भाग पाडलेलं आहे. बघूया 3/1. सुंदर चेंडू. आपलं आव्हान कायम ठेवताना शुभ अटीतटीचा सामना. 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. कंपल्सरी 1. त्याच्यामुळे 2 चेंडू 1 धावा कंपल्सरी आहे.
2 चेंडू 1 धाव आवश्यक जिंकण्यासाठी हार्दिक पटेल यांना. बघूया उंच उडालेला चेंडू तटवलेला आहे आणि जोरदार उंच उडालेला चेंडू 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी आणि हार्दिक पटेल यांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. फायनल नाही गेला. माफ करा बाहेर पडली महागणपती बाहेर पडली. चिंतामणी जिंकली ना. चिंतामणी गेली तर semi final ला गेली. दोन मिनिटं फक्त.